नमस्कार मित्रांनो. वास्तविक महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट बरोबरच सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफची सिरीज आपण बनवतोय. करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट त्यावर प्रायव्हेट कॅटेगरी वाईज जो काही विद्यार्थ्यांना कट ऑफ राऊंड 1, 2, 3 मध्ये किती होता हे आपण पाहत आलेलो आहे. त्याच्यामधील आजचं जे सिरीज मधील एक महत्वाचं कॉलेज आहे की ज्या कॉलेजला महाराष्ट्र राज्यातल्या पहिल्या 5 मध्ये व्हॅल्यू आहे, अशा या कॉलेज बद्दल आपण आज चर्चा करणार आहे. ते म्हणजे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नाशिक. वास्तविक या कॉलेजचा कोड जो आहे तो 1118 असा कॉलेज कोड आहे. MVPS म्हणजे या संस्थेचं नाव आहे मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नाशिक. हे कॉलेज प्रायव्हेट एमबीबीएस मध्ये येतं. त्याला तुम्ही सगळेजण सेमी गव्हर्नमेंट म्हणता. 1990 सालीची स्थापना आहे. या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई आग्रा नॅशनल हायवे वसंतदादा नगर आडगाव ह्या गावामध्ये आहे. नाशिक या ठिकाणी हे कॉलेज आहे. या कॉलेजचा फोटो आपण पाहू शकता. बऱ्याच वेळा या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे हे आपण आता पाहूया. ओपन कॅटेगरीसाठी जनरल मध्ये खरं तर SML वरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. 4563 हा SML ला आणि 497 2025 मध्ये हे मिळालेलं आहे कॉलेज. राऊंड 2 मध्ये 492 आणि 489. फिमेल कॅन्डिडेटला राऊंड 1, 2, 3 मध्ये 500 आणि 493 आणि 492 असा हा कट ऑफ आहे. 5000च्या आसपास SML ओपन कॅटेगरी मधून असेल तर आपल्याला हे कॉलेज मिळू शकतं. EWS हे बाय डिफॉल्ट ओपन मध्ये जातं, त्यामुळे EWS कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजमध्ये नाही आहे. SCBC मराठा आरक्षण आपण त्याला म्हणूया. मराठा आरक्षणासाठी आपल्याला 492 पासून 446 पर्यंत आणि हा आपल्याला कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा 495, 491 आणि 488. ओबीसी मध्ये 495, 492 आणि 488 असा आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी आपल्याला पुढची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये आपण पाहूया ते म्हणजे व्हिजे DT साठी राऊंड 1, 2, 3 मध्ये 474 आणि 472 7390 पर्यंत SML जनरल व्हिजे DTच्या जनरल कॅन्डिडेट साठी आहे. आणि वुमन कॅन्डिडेट साठी मात्र 467 या स्कोअरला म्हणजेच 8044 SML साठी मिळालेले. NTB त्याला नोमॅडिक ट्राईब्स 1 असं सुद्धा म्हणतो. 450 आणि 454 फिमेल कॅन्डिडेट साठी हा या ठिकाणचा जो कट ऑफचा SML आहे तो आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. बऱ्यापैकी 10,000च्या आसपास. इकडा कट ऑफ कमी असतो, सर्वात कमी कट ऑफ असतो NTBचा. STचा सर्वात कमी, त्यानंतर SC आणि त्यानंतर NTBचा असतो. NTC साठी 496 असा कट ऑफ. बऱ्यापैकी फक्त SML मध्ये चेंज आहे, मार्क्स मध्ये फारसा फरक नाही. NTC कॅटेगरीसाठी कॉम्पिटिशन हाय लेवल असतं. आणि 497चा कट ऑफ हा NTD या कॅटेगरीसाठी राहिलेला आहे. आपल्या सर्वांना पुढची कॅटेगरी आपण पाहूया ते म्हणजे SC आणि ST. SC कॅटेगरीसाठी ह्या कॉलेजमध्ये 432 आणि 12,547 एवढा SML आणि शेवटीपर्यंत आपल्याला या ठिकाणी 13,112 पर्यंत SML सुद्धा आलेला आहे आणि 427 पर्यंत. हे सुद्धा खूप टॉपचं कॉलेज आहे. आडगाव या ठिकाणी हे कॉलेज आहे, अगदी नाशिक पासून जवळ आग्रा रोडवर. या ठिकाणी PGचे सर्व सुपर PGचे सुद्धा आहेत. महाराष्ट्र राज्यामधील सर्वात टॉपच्या कॉलेजमध्ये अगदी 2 ते 3 नंबरला येणारं हे कॉलेज आहे. डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर. फिमेल कॅन्डिडेटच्या SC कॅटेगरीसाठी सर्वात कमी 424 ला आणि 13,423 एवढा स्कोअर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे. सॉरी, हे 424 असं आहे. 424. बऱ्याच वेळा ST कॅटेगरीसाठी 340 आणि 344 हा कट ऑफ आपल्याला SML वाईज पाहता येते. SML तुम्ही हे लिहून घेऊ शकता. बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला हे कॉलेज ST कॅटेगरीला खूप कमी स्कोअरला 2025 मध्ये मिळालेलं होतं. हा यानुसार आपल्या सर्वांना जर समजा
आपल्या हा जो व्हिडिओमध्ये आपण वसंतराव पवारच्या संदर्भातल्या डिटेल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कॅटेगरी वाईज कट ऑफ वगैरे या सर्व गोष्टी आपण स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रोग्राम मध्ये यायचं असेल असे विद्यार्थी 5,000 भरून समाविष्ट होऊ शकतात. तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून ते सगळ्या गोष्टी तुमच्या डिटेल्स पर्यंत येणार आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया संदर्भातील सर्व गोष्टी आपण मांडत आलो आहे. तुमच्या स्वप्नातील वैद्यकीय करिअर मार्गदर्शन साठीचं आमचं पारदर्शक मार्गदर्शन उपलब्ध आहे. तुम्ही सर्व गोष्टीमध्ये ह्या पाहू शकता की याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता की जेणेकरून आपल्या मार्फत कोणत्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये वसंतराव पवारच्या संदर्भामध्ये डिटेल ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.